रामकृष्ण हरी. तृप्ती झाली जैशी साधने सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. श्री गुरु ज्ञानोबा सांगतात की तृप्त झाल्यानंतर साधनांचं काम संपतं. जसं दुपारी 12 वाजता कुटुंबातल्या सर्वांनी भोजन केलं मग स्वयंपाकाची साधनं बंद पडतात. हो, गॅसचं काम संपतं, कुकरचं काम संपतं, मिक्सरचं काम संपतं. तसं चित्त एकदा तृप्त झालं की मग साधकाचे तृप्तीसाठीचे खटपट बंद होतो आणि मग तो आत्मसाधनेमध्ये रममान होतो. हो, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगून राहिले, चित्तशुद्धी तरी शत्रू ते मित्र होती, व्याघ्र खाती सर्पतया. चित्तशुद्ध असल्यानंतर वाघ आणि साप सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून चित्ताची तृप्तता महत्वाची आहे. एक भिकारी होता, तो राजाच्या दारात गेला आणि त्याने भीक मागितली. राजाने त्याच्या कटोऱ्यामध्ये सोनं टाकलं, जड जवाहीर टाकलं, पण त्याचा कटोरा भरेनाच. शेवटी हत्ती टाकले, चतुरंग सेना टाकली, अर्ध राज्य टाकलं, तरी तो कटोरा भरत नाही. राजाने विचारले, ए भल्या ग्रहस्था, मी एवढी भिक्षा तुझ्या या कटोऱ्यात टाकली पण तुझा कटोरा भरत नाही, हा कटोरा आहे तरी कसा? तेव्हा त्या भिकाऱ्याने काय सांगितलं? त्याने सांगितलं, राजे महाराज, हा अतृप्त चित्ताचा कटोरा आहे, हा कधीही भरणार नाही. आणि म्हणून चित्त तृप्त झाल्यानंतर मनुष्य कुठलाही साधक हा परमार्थ साधनेच्या मार्गावरती यशस्वी होतो. म्हणून आपल्या चित्ताची तृप्तता करणं हे फार महत्वाचं आहे, असं श्री गुरु ज्ञानोबा तुम्हाला सांगतात. रामकृष्ण हरी.